नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 322, 17 नोव्हेंबर. प्रज्ञाचक्षू. प्रज्ञाचक्षू म्हणले की गुलाबराव महाराज समोर येतात. डोळ्याने अंध असूनही प्रज्ञेचे डोळे ज्यांचे उघडलेले आहेत ते गुलाबराव महाराज. प्रज्ञेच्या सामर्थ्याने, बुद्धीच्या सामर्थ्याने एखादी गोष्ट लीलया जाणून घेणारा तो प्रज्ञाचक्षू ते गुलाबराव महाराज होते. त्यांना उत्तम डोळे होते, पण 5-7 वर्षाचे असताना एकदा डोळे आल्याचं निमित्त झालं आणि कोणीतरी डोळ्यात काहीतरी घातलं औषध म्हणून आणि त्यांचे होते ते डोळेही गेले. पण त्यांना दिव्यचक्षू किंवा योगचक्षू म्हणणे श्रेयस्कर आहे. 1881 ते 1915 अशी 34 वर्षच ते आयुष्य जगले. पण त्या अत्यल्प आयुष्यात उदंड ज्ञानगंगा उसळली, योगविभूती प्रादुर्भूत झाली. ते स्वतःला ज्ञानेश्वर कन्या समजतात. गोपीवेश परिधान करत माऊलींबद्दल, कृष्णाबद्दल त्यांना उपजत प्रेम होते. त्यांचे नुसते नाव निघाले तरी डोळ्याला धारा लागायच्या त्यांच्या. 1901 साली त्यांनी ज्ञानोबांचा अनुग्रह मिळाला, स्वप्नात मिळाला तो त्यांना. दिधला मंत्र चतुराक्षरी असं ते म्हणतात आणि तो स्वनामाचा दिला, ज्ञानेदेव ह्याच नावाचा त्यांना मंत्र होता. म्हणजे त्यांचे जे भक्त आहेत बाबाजी महाराज ते म्हणायचे की गुलाबराव महाराज गोपीच होते. पंचलतिका नावाची एक गोपी ती कार्य करण्यासाठी म्हणून त्यांच्या रूपाने प्रकटली होती. भागवतात रासक्रीडेचा अधिकार म्हणजे प्राप्त व्हावा म्हणून कात्यायनी व्रत सांगितलेलं आहे. तसंच गोपिकांना भगवंत प्रतिरूपात पाहिजे होते म्हणूनही कात्यायनी व्रत सांगितलेलं आहे. या दोन्ही हेतूंनी त्यांनी 1902 साली कात्यायनी व्रताचा स्वीकार केला. 33 दिवस चालणारं हे व्रत त्यांनी केलं आणि त्यांचाही तसाच हेतू होता. म्हणजे त्यांची पत्नी पुढे 1907 साली गेली, त्यानंतर मात्र त्यांनी ते थांबवलं. त्यांच्या दिनक्रमात एक वैशिष्ट्य होतं ते म्हणजे मानसपूजेचं. जबरदस्त ते मानसपूजा करायचे. बालवयात ती मानसपूजा दृढ झाली होती, त्यामुळे त्यांचे मानस स्थिरीकरण झाले. त्यातून पुढे योगप्राप्ती झाली. जवळजवळ त्यांनी लहान मोठी 130 पुस्तकं लिहिली आहेत. महत्त्वाचे म्हणजे वेदांत प्रक्रिया, भक्ती प्रक्रिया प्रकट करणारे खूप ग्रंथ आहेत. त्यांनी गावोगावी जाऊन धर्मप्रचार केला, नामाचं महत्त्व सांगितलं, भगवंताच्या प्रेमाच्या गोष्टी सांगितल्या. एरवी एखाद्या आंधळ्या माणसाला कुठेही धरून न्यायचं तर माणूस लागतो तिसरा, यांना कधीही कोणी लागलं नाही. त्यांचे हे पटापट चालायचे. हे सगळं त्यांना अद्भुत सिद्धी प्राप्त होत्या म्हणून शक्य होतं. दिवसा रात्री कधी कुठेही फिरायचे. त्यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून ते बाबाजी महाराज पंडित त्यांना निवडलं. महाराजांचे ग्रंथांवर प्रेम असल्यामुळे ते त्याला वारंवार सांगत, माझे ग्रंथ जपावर का असं सांगत असायचे. आचार्यांच्या महायोगपीठे वर त्यांनी ते म्हणायचे, पंढरीनाथ डोळे मिटून कटीवर हात ठेवून उभा आहे. साधकांसाठी ते तेथे नादब्रह्माच्या रूपाने प्रकट झालेत. भक्तांच्या अखंड नामजप श्रवण कीर्तन कल्लोळाने ते सुखी होतात आणि त्या सुखात नेत्र मिटतात आणि स्वानंदात डुलतात. आणि हाच महायोग. आणि ते ज्या ठिकाणी हे करतायत ते पंढरपुराला ते महायोग पीठ असं म्हणायचं. माऊली यालाच भक्तियोग म्हणतात आणि भक्तिपीठ म्हणतात. त्यातूनच आत्मानात्म विवेक प्रकटतो. त्याला धरून ते पंचदयदष्टीमध्ये म्हणजे गुलाबराव महाराज एक प्रकरण हिरण्ययोग उर्फ स्वप्नयोग म्हणून सांगतात. नाथ संप्रदाय, दत्त संप्रदायाचे हिरण्ययोगाचे साधन म्हणून फार गूढ प्रसिद्ध आहे. एरवी हिरण्याचा अर्थ सोने असा आपण धरतो, पण नाथ संप्रदायात त्याचा अर्थ स्वप्न, त्याचा हा दुसरा अर्थ आहेच, तो त्यांनी घेतला आहे. आणि त्याची खरं तर ह्याची चर्चा फारशी नाथ संप्रदायाने कधीही कुठे केली नाही, पण अधिकार परत्वे गुलाबराव महाराजांनी मात्र त्याची उघड चर्चा केली आहे. आणि ते म्हणत की ब्रह्मज्ञानाला जगत स्वप्नमय वाटते हे भाग वेगळा, पण योग्यांना मात्र आजचे स्वप्न उद्या कंटिन्यू करता येते. हा विषय खूप गहन आहे स्वप्नांबद्दलचा, म्हणून मला आकर्षण वाटलं म्हणून मी त्यांचं ते सगळं वाचायला गेले. पण त्याच्यात त्यांनी सांगितलं की पतंजली योगाचं पूर्ण ज्ञान असेल तर हिरण्ययोग हस्तगत करता येतो. त्याच्यासाठी त्यांनी निद्रा ज्ञानाची सुद्धा आवश्यकता सांगितलेली आहे. एकूण हा विषय आपल्या आवाक्याबाहेरचा आहे हे जाणलं आणि मी आपला नमस्कार केला आणि माऊलींचे भक्त म्हणून त्यांच्या चरित्रावर किंचित प्रकाश टाकायचं काम केलं. धन्य हिरण्ययोग आणि धन्य योगशास्त्र. नमस्कार.